पश्चिम विदर्भामध्ये महाविकास आघाडीला महायुतीनं जोरदार धक्का दिलाय। इथल्या 30 पैकी 23 जागांवर महायुतीनं विजय मिळवला, तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं 9 विधानसभा मतदारसंघात मवियाला झटका दिलाय। पूर्व विदर्भाप्रमाणेच पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मवियाला मोठा धक्का बसलाय। इथल्या जवळपास 75% जागांवर महायुतीनं विजयाचा झेंडा रोवला। पश्चिम विदर्भातील 29 जागांपैकी भाजपला 17, शिंदेंच्या शिवसेनेला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, युवा स्वाभिमान संघटना पक्षाला 1, शिवसेना युबीटीला 4, तर काँग्रेसला 3 जागा जिंकता आल्या। 2019चा निकाल बघितला तर इथं काँग्रेसच्या 5 जागा होत्या, भाजपच्या 15, प्रहारच्या 2, राष्ट्रवादीच्या 2, युवा स्वाभिमान 1, स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शिवसेनेच्या 4 जागा होत्या। यंदाच्या निवडणुकीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू, काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, माणिकराव ठाकरे, भावना गवळी यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झालाय। पूर्ण पश्चिम विदर्भात काँग्रेसची वाताहत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। राजकारणाचा जो पोत आहे तो मधल्या काळात बदलला। कडवट हिंदुत्वाची धार ही बीजेपीने हाती घेतली आणि मग बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ है हे जे नारे या निवडणुकीच्या काळात लागले, त्याचा परिणाम एकंदरीत धार्मिक ध्रुवीकरणाच्या दिशेनं झाला। तर पश्चिम विदर्भातील 9 जागांवर वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीला हादरा दिला। बुलढाणा, सिंदखेड राजा, जळगाव जामोद, खामगाव, अकोट, मूर्तिजापूर, कारंजा आणि राळेगाव या विधानसभा मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीनं मोठं मताधिक्य घेतलं, पण ते जिंकले नाही आणि मवियाचे उमेदवारही पडले। या प्रस्थापित पक्षांसोबत लढत असताना मतांचं ध्रुवीकरण धर्माच्या आधारावर जे झालं, धार्मिक रंग जे देण्यात आले, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ही पडझड झालेली आहे। निश्चितच आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही कुठे कमी पडलो याचा शोध घेऊ। पश्चिम विदर्भात 30 जागा येतात। कधी काळी हा शिवसेना युबीटी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीनं मवियाचा सुपडा साफ केला। दिग्गजांचा पराभव झाला, तर इथून अनेक नवखे आमदार निवडून आले। त्यामुळे नवा गडी नवं राज्य असंच म्हणावं लागेल। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।